श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. तर सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर, स्वामी माऊली चॅनलवर स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार. तर आजचा अनुभव न रडता ऐकून दाखवा. अशी वेळ कोणावरच यायला पाहिजे नाही. आणि स्वामी महाराज आहे, अशक्य ही गोष्ट शक्य करून दाखवतात. हे सगळं शक्य होतंय फक्त स्वामी महाराजांच्यामुळेच. तर आजचे जे अनुभव आहे तुम्ही ऐकून नक्की तुमच्या डोळ्यात अश्रू येणार आहे. कारण ही जी घटना आहे ती झालीच अशी आहे की नक्की आपल्याला अशा घटनेवर रागसुद्धा येतो आणि आपण देवाचा धावासुद्धा करतो. आपल्या संगती अशी काही घटना घडते तेव्हा. तर ताई स्वामी सेवेमध्ये खूप वर्षापासून आहे. त्यांची सगळे फॅमिली स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये आहे. तर एक दिवशी असं झालं, ताई शेतकरी आहे. ते ताईला एक मुलगा मुलगी आणि नवरा बायको आणि सासू सासरे असं छोटंसं कुटुंब. तर ताईची मुलगी बरीच मोठी, म्हणजे 15 वर्षाची आहे आणि ते खेडेगावात राहतात. तर तिकडे जास्त काय गाडीची वगैरे सुविधा नव्हती. तर त्यांची जी मुलगी आहे ती चालत यायची, चालत जायची स्कूलला, ट्युशनला म्हणा. तर एक दिवशी असं झालं की ते जेव्हा ट्युशनवरून घरी येत होते, दुपारचा टाईम होता आणि ते चाललेले रस्त्यावरून, रोडवरून. तर 3 बाईकवाले आले आणि बाईकवर मुलंच होते सगळी, म्हणजे टोटल ते 6 जण होती. एक बाईकवर 2-2 जणं. आणि ते ती जी मुलं होती ती दारू वगैरे पिलेले आणि ह्या मुलगीची छेड काढायला लागले. आणि त्याच्यातून एक मुलगा बोलला, चला चला हिला घ्या बाईकवर. तर हे ऐकून ती मुलगी घाबरली आणि पळत सुटली. आणि तिच्या तोंडातून एकच निघत होतं, स्वामी महाराज मला बचवा, महाराज मला बचवा, स्वामी माऊली मला बचवा. आणि असं बोलत बोलत ती कमीत कमी 1 किलोमीटर धावली आणि पुढे एक आजी चालत होते. तर त्या आजीला जाऊन ताईची जी मुलगी आहे त्याने मिठी मारली आणि तिथं बोलली, आजी मला वाचवा, ही पोरं माझ्या मागं लागलेली आहे. आणि तेव्हा आजी तिथंच उभी राहिली आणि बोलली, काळजी करू नको, बाजूला शेतात माझी मुलं काम करतात, त्यांना आवाज देते. आणि आजीने त्यांच्या मुलांना आवाज दिला आणि त्यांची मुलंसुद्धा धावून आले तिथून. आणि धावून आल्यानंतर ते सगळे बाईकवाल्यांनी बघितलं की आता आम्ही इथं मार खाणार. मग ते तशीच बाईक घेऊन पळून गेले. आणि तिथे त्या मुलगीचा अशा प्रकारे आजीने पुढे जी मोठी घटना घडणार होती ती तिथंच अडवली. त्यानंतर ती मुलगी बोलली, आजी धन्यवाद, तुम्ही चला माझ्या संगती माझ्या घरी. आजी बोलली, नाही मला काम आहे शेतात, तू जा पुढे, काहीच होणार नाही, तू व्यवस्थित घरी जा आणि ही सगळी घटना घरी सांग. त्यानंतर ती मुलगी घरी जाते आणि ही सगळी जी घटना घडलेली तिच्या संगती ते सगळं घरी सांगते की असं असं झालेलं. मग ती ताई आणि ताईची मुलगी परत तिथंच जिथं तिच्या संगती जी घटना घडलेली तिथं येतात. आजीची वाट बघतात, इकडं तिकडं बघतात, पण ते आजी त्यांना काही दिसत नाही. असे खूप दिवस यायची ते ताई आणि चौकशी करायची, पण ते आजी तिथं मिळतच नव्हते. आज खूप वर्षे झाले तरीसुद्धा तशा चेहऱ्यांची आजी कुठंच त्यांना दिसली नाही त्यांच्या गावामध्ये किंवा काहीच नाही. तर हे सगळं स्वामी महाराजांच्या कृपेने झाले. स्वामी महाराजांचा धावा करत होते आणि स्वामी महाराज आईच्या रूपात येऊन मला वाचवलं. आणि तेव्हापासून जे त्यांची फॅमिली आहे ते स्वामी सेवेमध्ये असे तल्लीन झाले आहेत, विचारू नका. कारण आपल्या कोणत्याही दुःखात आपण महाराजांना आवाज देतो, महाराज नक्की धावून येतात. आणि ताईच्या मुलगीला स्वामी महाराज आईच्या रूपाने येऊन तिचं जे पुढे घडणार होते ती गोष्ट त्यांनी तिथंच थांबवली. ते नसते आले तर काय झालं असते ते तुम्हालाही माहिती आहे. आणि तो शब्द मला इथे वापरायला बरं वाटत नाही, पण अशी सुद्धा लोकं असतात ह्या जगामध्ये
हे सगळं आता घडणारच आहे, कारण कलियुग चालू आहे. कलियुगमध्ये काही होऊ शकतं. पण फक्त आपण हे सगळ्या गोष्टीचा विचार न करता आपण पण काहीतरी धार्मिक कार्यामध्ये आपला किमती टाईम द्यायला पाहिजे. स्वामी आता जे यंग जनरेशन आहे त्यांनी हिंदू धर्म आपला हिंदू धर्म आहे, तर आपण आपल्या देवांची पूजा करायला पाहिजे किंवा धार्मिक कार्यामध्ये आपला थोडाफार वेळ द्यायला पाहिजे. तसेच खूप सारे आता स्वामी कार्य जे आहेत, छोटे छोटे मुलंसुद्धा स्वामी महाराजांच्या पूजेमध्ये येतात, स्वामी सेवा करतात. तर असे सगळे कार्य करायला पाहिजे. जिथे आपले सगळं संपतं ना, तिथून स्वामी महाराज रस्ता दाखवायचा चालू करतात. आपण खूप मनाने काही गोष्ट बोलतो किंवा मागतो, स्वामी महाराज त्याच्यापेक्षाही जास्त देतात. तर ह्या प्रकारे ताई सांगते घडलेली आजची घटना आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तुमच्याकडे देखील अनुभव असेल तर तुम्हीसुद्धा आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून शॉर्टमध्ये सांगू शकता. आपण आपल्या चॅनलवर तुमचा अनुभव सांगू आणि असंच प्रेम राहू द्या. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ.